आजही आमच्या बायाच्या अंगात देवी येतात. संतोषी माता येते, दुर्गा माता येते, काळूबाई येते. सांगा देवी देवताला एवढी फुरसत आहे का बायाच्या अंगात यायची? पण कोणाच्या अंगात बाबासाहेब येत नाही. बाबासाहेब जर आला तर उपाशी तापाशी म्हणजे 18 तास अभ्यासच करा लागन. कोणाच्या अंगात रमाई तर कशीच येत नाही. रमाई जर आली तर पिले चिले उपाशी तुपाशी राहून चिले पिले सांभाळा लागन. आणि सावित्री तर कोणाच्या अंगात अजिबात येत नाही. सावित्री जर आली तर शेणाचे गोळे खावा लागन. यायच्या अंगात देवी देवता आले म्हणजे मस्त नाश्त्याला खायला भेटते. केळं होतं खाय, मोसंबी होतं खाय, कोणता शेप होतं खाय. आणि याच्याहून नाही झालं तर एवढा तर टाकतं साबुदाणा. आणि एवढे तर त्यातनी आलू चिरतात. आलू गेली एका बाईच्या घरी म्हणे उपास असते का बाई म्हणे माझा म्हणे तर आम्हाला काही चलत नाही म्हणे फक्त थोडासा साबुदाणा खातो म्हणे. एवढा साबुदाणा. म्हटलं किती जण आहात? एकटीच आहो म्हणे. म्हटलं एवढा? एवढी केली खिचडी एवढी कढई भरून. म्हटलं कोण सगळ्याची आहेत का? म्हटलं घरात उपास नाही नाही म्हणे फक्त माझाच असते म्हणे. माय साबुदाणा खाल्ल्यापेक्षा भाकर खाय माय पोटानं, चपाती खाय, भात खाय. त्या साबुदाण्यात अर्धा रब्बड असते.